सकाळपासून काम चालू होतं ते रात्री झोपेपर्यंत काम चालू असतं. तर सकाळची धावपळ 12 वाजेपर्यंत चालते, त्यानंतर 1 तास निवांत आराम करते, त्यानंतर परत 1 वाजता शिवांश घरी येतो, त्यानंतर त्याचा टिफिन, त्याला जेवू घालावं लागतं, त्याचा होमवर्क घ्यायचा असतो, त्याला झोपवायचं असतं, त्यामुळे परत दिवस तसाच जातो. त्यानंतर मग संध्याकाळ होते, संध्याकाळच्या रुटीनला सुरुवात होते, म्हणजे स्वयंपाक बनवायचा असतो, जेवण करायचं असतं, किचनची क्लिनिंग करायची असते. तर हॅलो नमस्कार, मी मिनल आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते. तर संध्याकाळच्या रुटीनला सुरुवात तर झालेलीच आहे. संध्याकाळची कामं जर आपण टाईमशीर केली तर सकाळी टिफिन म्हणा, नाहीतर मॉर्निंगला खूप घाई होते आणि मग चिडचिड खरगटे भांडी बघून, त्यामुळे संध्याकाळचं काम संध्याकाळी जर केलं तर आपल्याला सकाळी उठायला सुद्धा म्हणजे फ्रेश वाटतं. त्यामुळे संध्याकाळचं रुटीन हे टाईमशीरच ठेवत असते. तर सगळ्यात आधी वाजले आहेत 5:30. तर कपडे सुकलेले आहेत, आता घरात घेतले आणि पसारा असंच न पडून देता मी लगेचच कपड्यांच्या घड्या घालून घेते. कारण काय होतं ना की कपडे जर तसेच आपण ठेवले तर कपड्याचा ढीग साचत जाणार आणि घरामध्ये चांगलं नाही वाटत. त्यानंतर बघा कपडे छान घड्या घालून झाले, बेडशीटवरची चादर थोडीशी नीट करून घेतली. संध्याकाळच्या रुटीनमध्ये मला घर अगदी फ्रेश पाहिजे असतं, कारण संध्याकाळी 7 वाजता हा जो टाईम असतो हा लक्ष्मी घरात येण्याचा असतो, सायंकाळचे दिवाबत्ती करण्याचा असतो. त्यामुळे घरामध्ये मला थोडासुद्धा पसारा आवडत नाही. तर शिवांश बघा इथे झोपलेला आहे आणि त्याची सगळ्याच्या गाड्या वगैरे आहेत तर तो असंच ठेवतो. तर भलेही तो परत पसारा करो, पण मी संध्याकाळची या रुटीन डबल हे कामं करतच असते. तो थोडा माझा आवाजाकडे दुर्लक्ष करा, थोडा माझा घसा बसलेला आहे आणि सर्दीसुद्धा झालेली आहे. तर त्याच्या खेळण्या वगैरे उचलून घेतल्या, सोफा वगैरे थोडासा मेसी झालेला होता तर तो सुद्धा क्लीन करून घेतला. अशा प्रकारे जर संध्याकाळचं रुटीन आपण जर ठेवलं व प्रत्येक वस्तू जर जागेवर ठेवत गेलो तर आपल्याला कामाचा लोड देखील येत नाही आणि आपलं काम टाईमशीरही होतं. तर किचनमध्ये आल्यानंतर बघा चहा ठेवायचा होता. तर मला कालपासून थोडी सर्दी झालेली आहे, घशामध्ये सुद्धा खवखव करते आहे, तर मला खूप म्हणजे त्यामुळे मला चहा प्यायचा होता. तर संध्याकाळी आता 5:30 पावणे 6 झालेले होते. तर बाकीचे तर कामं सगळी झालेली आहेत, सायंकाळची जी कामं असते ती तर झालेली आहे. तर चहा ठेवला माझ्या एकटीसाठी, कारण त्यांना यायला थोडं लेट होतं. तर चहा वगैरे घेतल्यावर मला कसं थोडं फ्रेश वाटतं. चहा घेतला की मग पुढच्या कामाला चांगलं रुटीन बसतो आणि अगदी फ्रेश वाटतं. तर संध्याकाळचा स्वयंपाक आज आहे गुरुवार. तर गुरुवारचा संध्याकाळचा म्हणजे उपवास असतो. तर उपवास लवकर पण सोडावा लागतो आणि लवकर जर आपण स्वयंपाकाला लागलो तर आपला किचन पण लवकर आवरून होईल आणि आपल्याला स्वतःला सुद्धा बसता येतं, टाईम स्पेंड करता येतो. तर त्यामुळे बघा आता मी इथे 5:30ला लागलेली आहेत आणि माझी कंप्लीट बाकीची कामं 15 मिनिटात झालेली आहे. आता मी स्वयंपाकाला लागलेली आहे. तर 5:30 पावणे 6 झालेले होते आणि माझा अगदी अर्धा ते पाऊण तासामध्ये माझा पूर्ण स्वयंपाक होतो. तर मी डाळबट्टी बनवणार आहे. तर डाळबट्टीची रेसिपीसुद्धा मी शेअर करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलला ज्या नवीन असतील ताई त्यांनीसुद्धा चॅनलला सबस्क्राईब करा. तर डाळबट्टी बनवायला घेतली, गव्हाचं पीठ घ्यायचं आहे, त्यानंतर त्यामध्ये रवा घातलेला आहे. तर रवा क्वांटिटीनुसारच घालायचा आहे. त्यानंतर हळद घालायची जास्त. तर हळद घातल्यानंतर ओवा जो असतो आपला, ओवा हातावरती असं छान घसटून घेते, चांगला बारीक करून घेतला की चव अगदी मस्त सुंदर लागते. आणि माझ्या हातची जी डाळबट्टी आहे ती पूर्ण म्हणजे हॉटेल रेसिपी टाईप आहेत आणि तुम्ही नक्कीच एकदा ट्राय करा. तर मीठ घालून घेतलं आहे चवीनुसार. तर त्यानंतर बघा प्रत्येकाची डाळबट्टी बनवण्याची रेसिपी वेगवेगळी असते. भरपूर जण काय ॲड करतात, दही घालतात, भरपूर प्रमाणात काय घालतात, पण मी अगदी सिंपल पद्धतीने अगदी चविष्ट अशी डाळबट्टी बनवते आणि सर्वांना माझी आजची डाळबट्टी खूप आवडते. तर बघा आता तेल गरम करून घेतलं, तर तेलाचा मोहन टाकायचं आहे. तर तेल छान गरम करून घेतलं. तेल गरम करून घेतल्यावर त्या पिठामध्ये घालायचं आहे. तर गरम तेलामध्ये लगेच हात घालायचा नाही आहेत, थोडं थंड होऊन द्यायचं आणि मग पाण्याने छान मळून घेतलेलं आहे. तर मळून घ्यायचं आहे पीठ चांगलं. पीठ छान मळून घेतलेलं आहे. आता कुकरमध्ये बट्ट्या शिजवायला टाकणार आहे. तर बट्ट्या आधी शिजवून घ्यायच्या असतात, त्यामुळे कुकरमध्ये मोकळं पाणी घेते. त्यामध्ये एकदम जास्त पण पाणी नाही घ्यायचं आहे, बट्ट्या बुडतील इतकंच पाणी घ्यायचं आहे. त्यानंतर बट्ट्यांचे छान असे गोळे करून घेते. गोळे करून घेतले की लवकर शिजतात आणि
मस्त रेसिपी म्हणजे लवकरात लवकर शिजतात आणि खूप मस्त लागतात. तर बट्ट्या अशा जेव्हा आपण उकळून घेतो किंवा शिजवून घेतो तरी तसे खायलासुद्धा खूप छान लागतात. आणि त्यानंतर तळायचं असतं बट्ट्या. तर बघा पाण्यामध्ये छान असे गोळे करून टाकलेले आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं तेल घालून घेणार आहे. कुकर लावून देणार एकीकडे आणि कंप्लीट 5 ते 6 शिट्ट्या करते मी. तर तुमच्या म्हणजे कुकरवर डिपेंड आहे. तुमचं जर लवकर शिजत असतील, मी तर 5 ते 6 शिट्ट्या करते आणि मग बट्ट्या अगदी म्हणजे चांगल्या शिजतात. तर एकीकडे कुकर लावून देणार आहे आणि पुढच्या कामाची सुद्धा सुरुवात करणार आहे. म्हणजे माझा स्वयंपाक अगदी 7 वाजेपर्यंत तयार होतो. तर संध्याकाळचे वाजलेले आहेत 7. लाईट वगैरे सर्व लावून घेणार आहे. घरामध्ये प्रत्येक रूममध्ये लाईट वगैरे लावून घेते, कारण प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये उजेड आणि प्रकाश नक्की पाहिजे. कारण कसं आहे ना, 7चा टाईम असतो, लक्ष्मी यायचा टाईम असतो, त्यामुळे घरामध्ये अंधार ठेवायचा नाही. तर त्यानंतर बघा दिवा लावून घेते. संध्याकाळचे सायंकाळचे 7 वाजलेले आहे. ऑलमोस्ट माझा सगळा स्वयंपाक झालेला आहे. तर वरणाला वगैरे फोडणी द्यायची आहे, तीसुद्धा लवकर होऊन जाईल. दिवा वगैरे लावून घेतला देवापाशी. अगरबत्ती मी पूर्ण घरात असं फिरवून घेत असते. पूर्ण घरामध्ये जो आपला पूजेचा जो सुगंध असतो किंवा जो अगरबत्तीची स्मेल असते ती पूर्ण घरामध्ये छान अशी म्हणजे दरवळत असते आणि अगदी फ्रेश वाटतं घरामध्ये. तर लाईट वगैरे लावून घरामध्ये दरवाजाच्या बाहेर छान असं म्हणजे लक्ष्मीचं स्वागत करायचं असतं, कारण आपल्या घरामध्ये लक्ष्मी येण्यासाठी आपल्याला सायंकाळच्या टायमाला अशा गोष्टी करणं गरजेचं आहेत. त्यानंतर अशा पद्धतीने जर आपण संध्याकाळचं रुटीन जर ठेवलं, टाईम टू टाईम आपण जर ठेवला, तर आपल्या घरामध्ये नक्कीच सुख शांती आणि पैशाची भरभराट होईल आणि आपल्या घरामध्ये जी निगेटिव्ह एनर्जी असते तीसुद्धा बाहेर जाईल. तर अशा पद्धतीने टाईम टू टाईम संध्याकाळचं रुटीन माझं चालू असतं. किचनमध्ये आल्यानंतर बघा बट्ट्या छान शिजलेल्या होत्या. तर एकीकडे बट्ट्या मला हे करायच्या होत्या, बट्ट्या तळायच्या होत्या. तर बट्ट्या थोड्या थंड व्हायला ठेवलेल्या आहेत, कारण बट्ट्या नरम म्हणजे ओल्या असतात, तर लगेच गरम तेलामध्ये टाकू नाही शकत. त्यामुळे फोडणी द्यायला घेतली. तर फोडणी देऊन घेणार आहे वरणाला आधी. तर एकीकडे मी डाळसुद्धा लावलेली होती. बट्ट्या झाल्यावरती डाळ लावली होती, तुरीची डाळ. जसं ॲज इट इज आपण फोडणीचं वरण बनवतो त्याच पद्धतीने वरण बनवून घेणार आहे. आणि त्यामध्ये स्पेशल असं डाळबट्टीचं जे वरण असतं म्हणजे गोड आंबट खानदेशी पद्धतीनुसार, तर तसं मी बनवते दरवेळेस. तर बघा यामध्ये नॉर्मल फोडणी देऊन घेणार आहे आणि यामध्ये मी लाल मसाला घालणार आहे, थोडासा अर्धा चमचा. तुमचं जर तिखट असेल तर थोडं कमी टाका. काळा मसाला घालायचा आहे. मटण मसाला देखील असेल तर तो सुद्धा घालू शकतात. खूप छान चव लागते. वरण अगदी म्हणजे इतकं छान लागतं ना. तर माझ्या आजची ही रेसिपी म्हणजे आमच्या फॅमिली मेंबर्सला सगळ्यांना ही रेसिपी आवडते आणि मी लग्नानंतर यांच्याच घरामध्ये जेव्हा जास्त करून डाळबट्टीची रेसिपी अशीच होती, मी त्यांचं बघूनच म्हणजे शिकलेली आहे. तर छान अशी वरणाला फोडणी देऊन घेतली. वरण छान म्हणजे घसटून घेतलेलं आहे. तर माझी जी रवी होती तीसुद्धा म्हणजे थोडी जी अशी स्प्रेसिंगवाली होती, तर ती खराब झाली होती. त्यामुळे मला ॲज इट इज नॉर्मल पद्धतीने मी घसटून घेतली आहे आपल्या काय म्हणतात डाळ. त्यानंतर फोडणी वगैरे देऊन झाली. वरण वगैरे टाकलेलं होतं आणि मीठ वगैरे घातलं. तर 5 मिनटं वेट केलं. उकळी आल्यानंतर मग गूळ घालायचा आहे. गूळ बघू शकता तुम्ही किती प्रमाणात घातलेला आहे. गूळ थोडं जास्त प्रमाणात घालायचं आहे, कारण हे जे वरण असतं हे गोड आंबट वरण असतं, त्यामुळे ह्यामध्ये गूळ थोडा जास्तच घालायचा असतो. तर आमसूल वगैरे पण घालायचं आहे, टोमॅटो पण घालायचा आहे. तर खूप छान चव लागते. तर आता छान एकीकडे फोडणी देऊन घेतली आहे. वरण छान उकळत होतं, तोपर्यंत म्हटलं रिकामा टाईम होता आणि ह्या वेळेचा म्हणजे वापर करून घेते. तर बट्ट्या छान तळून घेणार आहे. म्हणजे सायंकाळी 7 वाजता म्हणा 7:30 वाजता म्हणा लगेच जेवायला बसता येतं आणि कंप्लीट माझ्या 8:30पर्यंत सर्व जेवण होऊनच जातं. भांडेसुद्धा होऊन जातात. पण काय होतं ना की शिवांश आता छोटा आहे आणि जेवणाला खूप नाटक करतो आणि त्याला जेवायला म्हटलं की खूप नखरे करतात लहान मुलं आणि शिवांशसुद्धा तसंच आहे. तर जेवायला त्याला बिलकुलही म्हणजे खूप म्हणजे त्याला नादी लावावं लागतं. इकडे तिकडे म्हणजे TV वगैरे मोबाईल दाखवूनच ऐकतो तो. तर त्यामुळे त्याला जेवता 1 तास तरी घेतो तो. हळूहळू जेवण करतो. त्यामुळे मला 9:30 वगैरे वाजतात. नाही तर माझं ॲज इट इज दोघं जण जर असलो तर आमचं 8:30पर्यंत अगदी माझं
सायंकाळचं जे रुटीन असतं पूर्ण माझं झालेलं असतं. त्यानंतर मी फ्रेश होऊन बसलेली असते. तर बघा संध्याकाळचं बघू शकतात माझं इथं पूर्ण म्हणजे स्वयंपाक वगैरे बनवून झालेला होता. आणि ते सुद्धा जेव्हा घरी आले आता त्यांनासुद्धा म्हणजे आल्या मला तेच म्हणत होते की डाळबट्टीचा जो म्हणजे तुझा फोडणीचा जो वास होता भट्ट्यांचा तो अगदी म्हणजे पूर्ण म्हणजे खालतून जेव्हा ते येत होते ते म्हणे की पूर्ण पार्किंग म्हणजे जिन्यांमध्ये सुद्धा तुझा म्हणजे बट्ट्यांचा वास येत होता. तर खूप छान म्हणजे स्वयंपाकाचा खूप छान वास येत होता. आणि तर छान वाटत होतं. असं ऐकल्यावरती आपल्याला पण असं म्हणजे ऐकल्यावर आपल्यालासुद्धा म्हणजे चांगलं वाटतं की आपल्याला कोणीतरी आपली म्हणजे तारीफ केलेली आहे. आणि त्यांना माझ्या हातची डाळबट्टी खूप आवडते. तर ते यायच्या आधीच मी डाळबट्टी आज तयार करून ठेवलेली होती. तर बघा आता इथे जे भांडी होती तर माझ्या इथे पाण्याचा म्हणजे थोडा प्रॉब्लेम आहे. तर म्हणजे कॉम्प्लेक्स असल्यामुळे पाण्याचा खूप भरपूर प्रॉब्लेम होतो. आणि अशा म्हणजे बिल्डिंग्समध्ये काय होतं ना की मेंबर जर जास्त असले की पाणीसुद्धा जास्त प्रमाणात वापरतात. आता उन्हाळा लागणार आहे. उन्हाळ्यामध्ये सुद्धा म्हणजे दिवसभर पाणी कधी जातं कधी येतं कधी जातं. त्यामुळे मला पाणी म्हणजे पाण्याचा खूप प्रॉब्लेम होऊन जातो. तर आजसुद्धा दिवसभर थोडं पाणी जातच होतं. बारीक पाणी होतं. त्यामुळे म्हटलं भांडे घासून घ्यावी. तर स्वयंपाक वगैरे सर्व झालेलं होतं. तर 7 सव्वा 7 झालेले होते. तर म्हटलं भांडे वगैरे घासून घ्यावी. जी दुपारची भांडी होती आता जी निघालेली भांडी होती कुकर म्हणा किंवा ताटं म्हणा लगेच धुवून टाकली. त्याचा टिफिन सर्व धुवून टाकलं की म्हणजे ओटावर तुम्ही बघू शकता जास्त काही पसारा दिसणारच नाही. तर भांडेसुद्धा आता जेवणाचे अगदी 2 ते 3 ताटं निघणार आहे. तर ऑलमोस्ट माझे सर्व कामं झालेली आहे. 7:30 वाजलेले होते. तर आता बघा देवाला छान नैवेद्य दाखवून घेणार आहे. तर स्वामी समर्थ महाराजांना असा दर गुरुवारी आणि दर सोमवारी नैवेद्य दाखवत असते. रोज दाखवला तर अजूनच चांगलं. तर गुरुवारचा नैवेद्य मी छान दाखवून घेतला. तर 5 मिनटं तरी तिथे देवाजवळ मी ताट ठेवत असते. आणि तोपर्यंत मग माझं बाकीचं काम मी आवरून घेत होते. शिवांश बघा आता जेवण वगैरे मी करून घेतलेलं आहे. नैवेद्य दाखवून झालेला होता. तर नैवेद्याचं ताट जे होतं तेच मी त्यामध्ये मी जेवण करून घेतलं लवकर. आणि माझं जेवण झालेलं आहे. आता ते फ्रेश होऊन येतील. फ्रेश झाल्यावरती त्यांचंसुद्धा जेवण करून घेतलं त्यांनी. आणि मग शिवांशला बरं पण नाही आहे. आणि कालपासून त्याला सर्दी खोकला आणि तुम्हाला तर मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलंच होतं. त्यामुळे थोडंसं खायला त्याला नाटकच करतो आहे. तोंडाला चव वगैरे नसेल त्यामुळे त्याला खूप म्हणजे खूप नादी लावावं लागत होतं. तर आता इथे त्याचंसुद्धा जेवण झालेलं आहे. आणि संध्याकाळची सर्व भांडे आता आवरून घेणार आहे. तर किचन ओट्यावरती असा पसारा मी बिलकुलही ठेवत नाही. कारण काय होतं ना की मॉर्निंगला जेव्हा आपण उठतो ना तर किचनमध्ये अगदी फ्रेश वातावरण जर असलं पसारा नसला तर आपण स्वयंपाक करायला सुद्धा सुचतं आणि मग चांगलं वाटतं. तर संध्याकाळची अशी भांडे थोडीही ठेवत नाही कारण घरामध्ये दरिद्री येते. 9:30 वाजलेले आहेत आणि माझा पूर्ण किचन म्हणा हॉल म्हणा म्हणजे सगळी कामं क्लीन झालेली आहेत. मी सुद्धा स्वतः फ्रेश होऊन आलेली आहे. कारण आपण इतका किचनमध्ये काम करत असतो. पूर्ण जी आपण स्वयंपाकाची जी म्हणजे धूर असतो किंवा जी वाफ असते ती आपल्या फेसवरती येते. आणि चेहरासुद्धा स्वच्छ ठेवणं खूप गरजेचं आहे. तर छान फ्रेश झाली आणि किचन बघू शकतात किती छान मस्त चकाचक दिसत आहे. आपण जेव्हा आपल्या हाताने किचन आवरतो तर आपल्याला असं बघावंसं वाटत असतं. तर भेटते आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय.